एंगेजमेंटच्या वेळेला एक मिस्टेक झाली आहे ती अशी की दोन लुक नका करू भाई सेकंड लुक नका करू. जो विधीवाला लुक आहे तोच तोच ठेवा. ठेवा आणि तोच ठेवा भाई. कारण की एन्जॉयमेंट होणार नाही. पण सेकंड लुक आम्ही केलेला होता कारण की आमचा संगीतचा फंक्शन होता म्हणून सेकंड लुक केला होता. अदरवाइज सेकंड लुक आम्ही केला नसता. ठीक आहे. पण सेकंड लुक केल्यामुळे काय काय नुकसान झाले बघा. सेकंड लुक केला, सेकंड लुकचे जे ड्रेसचे पैसे होते ते गेले. सेकंड लुक केल्यामुळे माझे फोटोज कमी आले. नाही फोटोच नाही फोटोज पण माझे कमी आले. ऍड केलाय. नाही ऍड नाही केलं खरंच. मी जेव्हा अल्बम चेक केले ना ह्याचेच फोटो जास्त होते माझे नव्हते कारण की मी मेकअप रूम मध्येच बसले होते. मी तयार होतो ना म्हणून माझे फोटो आले. आणि दुसरी गोष्ट ही पण आम्ही जे फंक्शन्स मध्ये गेम्स ठेवले होते तेही आम्हाला एन्जॉय करताना आले. यांनी केले असतील तर मी नाही केले. नाही मला हे खाली जाऊन दिलत नाही. नको ना म्हणजे आम्ही तयार पण तेच थांब काय एन्जॉय करणार बघा. सेकंड लुक आम्ही आहे ना आमच्या एंगेजमेंट मध्ये अशी टाइम मॅनेजमेंट परफेक्ट ठेवली होती ना की विधी झाल्यानंतर आम्ही चेंज करायला येणार. त्यानंतर मग इथे पब्लिक बोर नको व्हायला म्हणून आम्ही गेम्स ठेवले होते. एक पेपर फोल्डिंगचा गेम होता आणि एक बलून वाला गेम होता. आणि ते झाल्यानंतर नाश्ता स्टार्ट होणार होता आणि मग नंतर म्हणजे आम्ही एंट्री केल्यानंतर केक वगैरे कापून थोडं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही डान्स स्टार्ट करणार होतो. हे सगळं प्रॉपर प्लॅनिंग होती. बट सेकंड लुकमुळे म्हणजे मेकअप करण्यामुळे मेकअप साठी इतका वेळ गेला भाई. त्याच्यामुळे सगळं टाइम मॅनेजमेंट बिघडला. कारण की असं होतं माझ्याकडे 30 मिनिट्स होते आणि त्याच्यामध्ये पॉसिबलच नव्हतं ना ती गोष्ट. सेकंड लुक नको करूच नका. आम्हाला तर हे वाटतं कारण की आम्ही जे एक्सपिरियन्स घेतलाय ते खूप म्हणजे आम्हाला स्वतःला असं वाटतं की मेमरीज भेटले पण जे एन्जॉयमेंट करायची होती ती नाही झाली. भाई खरंच सांगतो म्हणजे नको हा. हे आमच्या आतून येते. सेकंड लुक नको हा. बघा सेकंड लुक केलं नसतं तर काय झालं असतं. एक सिंगल लुक मध्ये आम्ही तिथे थांबलो असतो. सगळ्या पब्लिक सोबत आम्हाला मजा करायला भेटली असती. जी मजा तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्ही शेअर करू बघा त्यांनी किती मजा केली आहे ती आम्ही नाही केली. याच व्हिडिओ मध्ये आम्ही थोडे क्लिप्स ऍड करू तुम्हीच बघा. हा तर ठीक आहे. हे झालं सगळं मिस्टेकचा पार्ट. आता बेनिफिट काय झालं आपल्याला बेनिफिट बघा. आता हिने सांगितलं होतं विसरलं. बेनिफिट असं झालं की बघा एंगेजमेंट करता तुम्हाला एंगेजमेंट पासून लग्नाचा जो पिरियड आहे तिकडे तुम्हाला मनी मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करायचं असेल. तुम्ही लोक आमच्यासारखं ठरवत असाल म्हणजे जर 1 इयर तुम्ही नंतर लग्न करत असाल तर आम्ही जसं केलंय तसं ते फॉलो करा. पण जे चुकी आहे ते नका फॉलो करू. कारण की आमचं जे एंगेजमेंट झालं होतं ते जॅनला झालं आणि आम्ही लग्न केलं ते एंड ऑफ द इयरला केलं होतं. तर आम्हाला त्या पिरियड मध्ये सर्व काय म्हणजे गोष्टी एक्सपेन्स आम्हाला काढता आलं. इथून तिथून आम्ही म्हणजे बजेटिंग काढलं. त्या अकॉर्डिंग आम्ही सर्व बजेट कॉस्ट क्रिएट करून ठेवला आणि मग त्या अकॉर्डिंग आम्ही प्लॅन केला लग्नासाठी की कसं काय करू शकतो. तो एक बेनिफिट झाला. भले 1 वर्षाचा होता पिरियड तो जर 2 वर्ष झाला तरी पण एंगेजमेंट झाले काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यामध्ये तुमचे खूप सारे पैसे वाचतील आणि टाइम पण मिळतोय तुम्हाला सर्व काही गोष्टी शोधायला सर्व काही करण्यासाठी. हो